total cost of work is due to the cost of labor, and hence it is necessary to work out exact number of workers required for a particular item of work. तर जनरली काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे मेजर फॅक्टर मध्ये दोन आहेत. फर्स्ट आहे मटेरियल आणि सेकंड आहे लेबर. तर मटेरियलची जी काही कॉस्टिंग आहे तर नियरली मटेरियलची कॉस्टिंग ही 50% तुम्हाला काय जे काही रेट्स आहेत त्या रेट्स मध्ये 50% तुम्हाला खर्च हा कशावरती होणार आहे? मटेरियल वरती होणार आहे. उरलेली अमाऊंट किती असणार आहे? 50% मटेरियल वरती खर्च झाली. उरलेली अमाऊंट किती असेल? 50%. त्या उरलेल्या 50% अमाऊंट मध्ये परत 30% कुणावरती खर्च होणार आहे? लेबरवर. मग राहिलेली अमाऊंट किती असणार आहे? 20%. मग त्या 20% मध्ये मग बाकी अदर जे काही मिसलेनियस चार्जेस असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट वगैरे असेल या सर्व गोष्टी त्या 20% मध्ये काय होणार आहे? इन्क्लूड होणार आहे. म्हणजे जी काही 100% तुमची कॉस्ट आहे त्या 100% कॉस्ट मधली 80% कॉस्ट ही तुमची कशावरती खर्च होणार आहे? मटेरियल अँड लेबर वरती. त्याच्यामुळं मटेरियल कॅल्क्युलेशन आणि लेबर कॅल्क्युलेशन हे जर तुमचं चुकलं तर ऑटोमॅटिकली त्याचा इफेक्ट तुमचा कशावरती होणार आहे? रेट अनालिसिस वरती तुमचा इफेक्ट हा त्याचा ऍप्लिकेबल असणार आहे. त्यामुळे हे दोन कॅल्क्युलेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. त्याच्यामुळं जे काही लेबर्स आहेत त्या लेबर्सचे नंबर्स कॅल्क्युलेट करताना इम्पॉर्टंट आहे. मग जे काही वर्कर्स आहेत किंवा लेबर्स आहेत ह्या लेबर्सचे नंबर्स कॅल्क्युलेशन कसे करायचे? तर ही टर्म डिपेंड आहे तुमच्या टास्क वर्क वरती. लक्षात. पुढे आपण एक टास्क वर्कची डेफिनेशन पाहणार आहोत. तर टास्क वर्क म्हणजे सिम्पली काय असणार आहे? तर एखादा लेबर एका दिवसामध्ये किती वर्क करतो या वर्कला आपण काय म्हणणार? टास्क वर्क म्हणणार. मग जनरली वर्किंग साठी एक दिवस म्हणजे किती आवर्स असतो? तर वर्किंग तर जनरली एक डे किंवा 1 डे वर्किंग साठी 1 डे म्हणजे किती आवर्स असणार आहेत? 8 आवर्स असणार आहेत. म्हणजे जनरली तुम्ही कुठलंही ऑफिस घेतला किंवा वर्किंग टाइम घेतला तर तो वर्किंग टाइम हा जनरली काय असणार आहे? 8 आवर्सचा वर्किंग टाइम असतो. मग ते कॉलेज असेल, ऑफिस असेल, वर्कर्स असतील, लेबर्स असतील किंवा कुठलंही वर्किंग टाइम असेल तर तो वर्किंग टाइम जनरली 8 आवर्सचा असतो. तर त्याला आपण 8 आवर्स म्हणजेच 1 डे कन्सिडर करतो. तर त्या 8 आवर्स मध्ये तो लेबर किती काम करतो ही जी काही वर्क असणार आहे त्याला आपण टास्क वर्क म्हणतो. त्या टास्क वर्क वरनं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते की किती नंबर ऑफ लेबर तुम्हाला रिक्वायर्ड आहे. मग हे नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड फॉर पर्टिक्युलर आयटम ऑफ वर्क हे तुम्हाला काय करायचंय? एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायचं. इथे जर मिस्टेक झाल्या तर ऑटोमॅटिकली त्याचा इफेक्ट काय होणार आहे? तुमच्या रेट्स वरती होणार आहे. याचं सिंपल एक्झाम्पल आपण काल पाहिलेलं होतं की एक्सकॅव्हेशन आहे. जर एखादा वर्कर एका दिवसामध्ये 1 मीटर क्यूब एक्सकॅव्हेशन करत असेल आणि आपल्याकडे 10 मीटर क्यूबचं वर्क असेल तर आपल्याला किती नंबर ऑफ लेबर्स लागतील एका दिवसात ते काम कम्प्लीट करण्यासाठी? तर 10 नंबर्स वर्कर लागतील जर तुम्हाला एका दिवसातच करायचं असेल. जर तुम्हाला 5 दिवसात करायचं असेल तर किती लागतील? 2 लेबर्स तुम्हाला तिथं रिक्वायर्ड आहे फॉर 5 डेज वर्क. लक्षात. तर अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ लेबर्स हे काय करतो? कॅल्क्युलेट करतो. नंबर ऑफ लेबर्स हे आपण क्वांटिटी ऑफ वर्क ह्याच्यावरती आणि टास्क वर्क या दोनच गोष्टीवरती आपण ते डिपेंड ठेवणार आहोत. नंबर ऑफ डेज वगैरे आपल्याला ते कन्सिडर करायचं नाहीये. तर टास्क वर्क मध्ये एक टेबल असणार आहे. त्या टेबल नुसार आपण काय करणार आहोत? त्याचं कन्सिडरेशन करणार आहोत. म्हणजे स्टँडर्ड्स आहेत ते IS कोड मध्ये किंवा इंडियन स्टँडर्डनं त्याचं प्रोव्हिजन ऑलरेडी केलेलं आहे की एखादा स्किल्ड वर्कर एका दिवसामध्ये किती काम करणार आहे. तो वर्कर लेझी असेल का? लक्षात. तर तो वर्कर हा स्टँडर्ड असणार आहे, स्किल असणार आहे. लक्षात. म्हणजे ते जे काही टास्क वर्क आपण डिफाईन केलेलं आहे ते ऍव्हरेज वर्क असणार आहे. म्हणजे कुठल्याही कंडिशन मध्ये कुठलाही वर्कर जर तुम्ही घेतलात तर तो मिनिमम एवढं काम करू शकतो.
आलं लक्षात. तर ते क्लासिफिकेशन किंवा ते प्रोव्हिजन्स हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे लेबर मधलाच, द लेबर फोर्स will be necessary to arrange the materials in proper way so that the items can be completed. तर सेकंड आहे लेबर फोर्स. आता फॉर एक्झाम्पल कॉन्क्रिटिंग आहे, स्लॅब आहे, तर स्लॅब करताना तुम्हाला तिथं लेबर रिक्वायर्ड आहे का लेबरची फोर्स रिक्वायर्ड आहे? तर तिथं लेबर फोर्स ही नेसेसरी आहे. मग ही लेबर फोर्स आपण अप्लाय करताना ती कशा पद्धतीने अप्लाय करायची आहे? अरेंज द मटेरियल. अरेंज द मटेरियल म्हणजे काय? तर जनरली तुम्ही पाहिलं असेल स्लॅबचं कन्स्ट्रक्शन करताना, तर आपल्याला आरसीसी स्लॅब आहे, तर तिथं काय करतो आपण, जी काही लेबर फोर्स आहे ती लेबर फोर्स प्रत्येक मटेरियलसाठी वेगळी ठेवतो. म्हणजे पाहिलेलं असेल तुम्ही कन्स्ट्रक्शन करताना काही पर्टिक्युलर लेबर्स फक्त सँडच टाकतात, काही पर्टिक्युलर लेबर्स फक्त ऍग्रिगेट मिक्स करतात, काही पर्टिक्युलर लेबर्स फक्त सिमेंट बॅग टाकतात, काही पर्टिक्युलर लेबर वॉटर ऍड करतो. आलं लक्षात. त्यानंतर काही पर्टिक्युलर लेबर्स हे फक्त रेनफोर्समेंट चेक करतात. असं लक्षात आलं का? तर अशा पद्धतीनं जे काही मटेरियल्स आहेत त्या मटेरियल साठी ती लेबर फोर्स आपण काय करतो, अरेंज करतो टू कम्प्लीट द वर्क. आलं लक्षात. जर एखादाही लेबर त्याच्यामध्ये मिस असेल तर तुमचं वर्क कम्प्लीट होईल का विदिन टाइम? आलं लक्षात. तर अशी लेबर फोर्स तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. आता फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल देतो मी, आरसीसी आहे आणि पीसीसी आहे. तर बार बेंडर आणि कारपेंटर किंवा बार बेंडर कुठे लागेल? आरसीसी मध्ये लागेल का पीसीसी मध्ये लागेल? बार बेंडर हा तुम्हाला कुठे लागणार आहे? आरसीसी मध्ये लागणार आहे. मग ही जी लेबर फोर्स आहे ही लेबर फोर्स तुम्हाला ओळखता येणं इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात. मेसन आहे. मेसन म्हणजे काय? ब्रिक मेसनरी, स्टोन मेसनरी कन्स्ट्रक्ट करणारा जो काही वर्कर आहे त्या वर्करला आपण मेसन म्हणतो. मग हा मेसन तुम्हाला काय तिथे लागणार आहे? मेसन हा तुम्हाला सगळीकडेच लागणार आहे. ब्रिक मेसनरी असेल, स्टोन मेसनरी असेल किंवा कॉन्क्रीट वर्क असेल. आलं लक्षात. तर हे जे काही डिफरंट टाईपचे लेबर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? लेबर फोर्स म्हणतो. आलं लक्षात. त्यानंतर द अमाऊंट ऑफ लेबर फोर्स रिक्वायर्ड to carry out a unit of particular item is decided from the task work and past work. तर हे जे काही नंबर ऑफ लेबर्स किंवा फोर्स रिक्वायर्ड आहे, ही फोर्स रिक्वायर्ड पर्टिक्युलर आयटम साठी कोणते कोणते लेबर्स लागणार आहेत हे आपण कशावरती डिपेंड करतो? टास्क वर्क आणि त्यानंतर पास्ट वर्क. तर पास्ट वर्क म्हणजे काय? कोण आहे चव्हाण? तर टास्क वर्क आणि पास्ट वर्क. पास्ट वर्क म्हणजे काय असणार आहे? म्हणजे पास्ट वर्क म्हणजे थोडक्यात असं समजा की एखादं 3 रूमचा एखादं बंगलो आहे, तर त्या बंगलोसाठी अगोदर कन्स्ट्रक्शन करताना किती नंबर ऑफ लेबर्स लागलेले होते, तेवढेच नंबर ऑफ लेबर्स काय होणार आहेत तुमचे अदर कन्स्ट्रक्शन साठी रिक्वायर्ड आहेत किंवा अदर कन्स्ट्रक्शनच्या स्लॅब साठी रिक्वायर्ड आहेत. जर जुनं कन्स्ट्रक्शन 3 रूमचं असेल आणि नवीन कन्स्ट्रक्शन 6 रूमचं असेल तर तेवढेच नंबर ऑफ लेबर्स तिथे लागतील का जास्त लागतील? जास्त लागतील. तर हे पास्ट वर्क वरनही तुम्ही काय करू शकता? डिसाइड करू शकता. लक्षात. म्हणजे ह्याच्या अगोदर जर तुम्ही एखाद्या वर्क वरती काम केलेलं असेल तर त्या वर्क वरनही तुम्हाला काय करता येते? लेबरची फोर्स आपल्याला एवढी रिक्वायर्ड होऊ शकते का अजून आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल हे आपण काय करू शकतो? फायनलाइज करू शकतो. त्यानंतर द लेबर फोर्स रिक्वायर्ड डिपेंड्स अपॉन द इफिशियन्सी ऑफ लेबर्स. Hence, this force will vary from place to place and also their prices. आता हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे इफिशियन्सी ऑफ लेबर. तर प्रत्येकाची काम करण्याची इफिशियन्सी सेम असते का? मग अकॉर्डिंग टू इफिशियन्सी ऑफ लेबर तुमचं काम जे आहे ते कमी जास्त प्रमाणात काय होणार आहे? कम्प्लीट होणार आहे. फॉर एक्झाम्पल एक लेबर आहे स्किल लेबर आणि दुसरा आहे सेमी स्किल लेबर. कुणाचं काम जास्त होईल? स्किल वाल्याचं का सेमी स्किल वाल्याचं? स्किल लेबर. तर स्किल लेबरचं काम कधीही काय होणार आहे? त्याची इफिशियन्सी कामाची ही जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू
सेमी स्किल. त्याच्यामुळे इथं आपण मेन्शन केलेलं आहे इफिशियन्सी ऑफ लेबर फोर्स विल व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस. आता हे प्लेस टू प्लेस, आता जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवल घेतलं तर डिस्ट्रिक्ट लेवलवरती तुम्हाला स्किल लेबर्स हे जास्त काय होणार आहेत, अवेलेबल होणार आहेत. जर तेच तुम्ही जर विलेज प्लेस वगैरे घेतलं तर विलेज प्लेस वरती तुम्हाला स्किल लेबर इझिली अवेलेबल होतील का? त्याचा इफेक्ट ऑटोमॅटिकली तुमच्या कामावरती काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या विलेज मध्ये एकच स्किल लेबर आहे लक्षात, आणि त्या एका स्किल लेबर कडे नंबर ऑफ वर्क्स आहेत, तर तो इफिशियन्सी चांगला देईल का? नाही. लक्षात. तर हे झालं प्लेस टू प्लेस, म्हणजे एखाद्या प्लेस टू प्लेस वरनही तुमची इफिशियन्सी ही डिपेंड असणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा लेबर आहे, त्या लेबरला काम करायचंय आणि काम करायच्या अगोदर त्याला 70 किलोमीटर प्रवास करून जायचंय, त्याची इफिशियन्सी तीच राहील का त्या प्लेस वरती गेल्यानंतर? नाही. लक्षात. तर हे झालं प्लेस टू प्लेस. जर इझिली त्याच गावामध्ये वर्क असेल तर त्याची इफिशियन्सी थोडीशी काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि जर त्याला ट्रान्सपोर्टेशन करून जाऊन नंतर जर वर्क करायचं असेल तर त्याचं इफिशियन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि नंतर आहे आल्सो देअर प्राइजेस. आता आल्सो देअर प्राइजेस म्हणजे काय असणार आहे, पर्टिक्युलर एखाद्या वर्करला तुम्हाला जर 400 रुपीज पे करायचे आणि ते 400 रुपीज पे करायच्या ऐवजी तुम्ही जर 350 रुपीज पे केलात, त्यानं तेवढीच इफिशियन्सीनं काम करेल का? नाही. आणि जर तुम्ही त्याला 400 च्या ऐवजी जर 450 दिले जास्त कमी तर कामाचं काय होणार आहे, तुमची इफिशियन्सी ही वाढणार आहे आणि तुमची जी क्वालिटी आहे ती ही क्वालिटी काय होऊ शकते, ही चांगली येऊ शकते. तर अशा पद्धतीनं जे काही प्राइजेस आहेत, हे प्राइजेस म्हणजे काय असणार आहे, तर अकॉर्डिंग टू स्टँडर्ड, त्या स्टँडर्ड नुसार तुम्हाला प्राइजेस द्यायचे. लक्षात. रेट मध्ये फ्लक्च्युएशन्स करायचे नाहीत किंवा बार्गेनिंग करायची नाही. जे काही स्टँडर्ड DSR मध्ये रेट्स आहेत त्या रेट नुसार त्या लेबरला काय करायचं, आपल्याला पे करायचंय. जर त्या लेबरला व्यवस्थित पे केलं तरच तो लेबर काय करणार आहे, त्याचं जे काही काम आहे ते चांगल्या इफिशियन्सीनं कम्प्लीट करणार आहे. त्यानंतर बाय नोईंग द अमाऊंट ऑफ लेबर फोर्स अँड वेजेस ऑफ लेबरर द कॉस्ट ऑफ लेबर कॅन बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर आयटम साठी तुम्हाला 10 डिफरंट लेबर्स लागणार आहेत. प्रत्येक लेबरला जी काही आपण अमाऊंट पे करणार आहोत ऍट द एंड ऑफ डे, ती अमाऊंट सारखीच असणार आहे का? तर ती अमाऊंट अकॉर्डिंग टू लेबर काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेड मेसन असेल, मेसन असेल, मेल मजदूर असेल, फिमेल मजदूर असतील, लक्षात. तर हेड मेसनला सगळ्यात जास्त अमाऊंट ही आपण हेड मेसनला पे करणार आहोत. त्याच्या खालती कुणाला अमाऊंट पे करणार आहोत, मेसनला पे करणार आहोत. त्याच्या खालती मेल मजदूरला पे करणार आहोत आणि त्याच्या खालती फिमेल मजदूरला आपण अमाऊंट ही पे करणार आहोत. मेल मजदूर आणि फिमेल मजदूर ह्यांचं काम काय असणार आहे, तर जनरली ह्या वर्कर्सचं काम काय असतं, जे काही मटेरियल आहे ते मटेरियल मेसन आणि हेड मेसनला सप्लाय करणे, एवढंच त्यांचं काम असतं. आणि मेसन आणि हेड मेसनचं काम काय असणार आहे, जो काही आयटम आहे तो आयटम काय करायचा आहे, त्यांना कम्प्लीट करायचा आहे. ब्रिक मेसनरी असेल तर ब्रिक मेसनरीचं बांधकाम कोण करणार आहे, मजदूर करतील का मेसन करतील? मेसन करणार आहेत. आणि मजदूर त्यांना काय करणार आहेत, जे काही ब्रिक्स असतील, जे मॉर्टर असतील ते सप्लाय करणार आहेत. त्याच्यामुळे त्या मजदूरचे जे काही वेजेस आहेत किंवा भाडं आहे किंवा अमाऊंट असणार आहे, पेमेंट असणार आहे, ती काय असणार आहे, वेगळी असणार आहे. आणि मेसनची पेमेंट वेगळी असणार आहे. तर हे सगळ्यांना मिळून जी काही लेबरची फोर्स तयार होणार आहे त्याच्यासाठी जी कॉस्ट आहे ती कॉस्ट आपण काय करू शकतो, व्यवस्थित कॅल्क्युलेट केल्यानंतरच आपलं रेट अनालिसिस हे काय होणार आहे, परफेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामासाठी कुठली फोर्स इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर आहे मायनर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट अनालिसिस. तर फर्स्ट मायनर फॅक्टर आहे स्पेशल इक्विपमेंट. इफ द एक्झिक्युशन ऑफ आयटम रिक्वायर्स द यूज ऑफ सम स्पेशल इक्विपमेंट और प्लांट, द कॉस्ट ऑफ यूजिंग सच स्पेशल इक्विपमेंट on the rental basis should be included in the rate analysis of that item.
आता स्पेशल इक्विपमेंट्स मध्ये आपलं काय काय येणार आहे, त्याचे रेट्स आपण काय करतो, रेट अनालिसिस करताना त्याचे रेट्स आपण कन्सिडर करणार आहोत. तर प्रत्येक रेट अनालिसिस मध्ये JCB करेक्ट आहे. तर प्रत्येक रेट अनालिसिस मध्ये आपण लास्टला पहिल्यांदा मटेरियलची कॉस्ट ऍड करतो, नंतर लेबरची कॉस्ट ऍड करतो आणि फायनली टूल्स अँड प्लांट्स. लक्षात, असे जे काही टूल्स अँड प्लांट्स आहेत त्याची एक लमसम अमाऊंट आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. मग हे जे काही टूल्स अँड प्लांट्स आहेत त्याच्यासाठी काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंट स्पेशल इक्विपमेंट साठी आपण काय करतो, कन्सिडर करतो. मग ते स्पेशल इक्विपमेंट तुमचे JCB असतील, कॉन्क्रीट मिक्सर्स असतील, व्हायब्रेटर्स असतील, वॉटरच्या मशीन्स असतील किंवा पंपिंग वॉटर असेल, तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या इक्विपमेंट्स तुम्हाला लागणार आहेत या इक्विपमेंट्सला मिळून आपण काय म्हणतो, टूल्स अँड प्लांट्स म्हणतो. तर हे जर तुम्ही कन्सिडर केलं नाही तर त्याचेही रेट्स नंतर काय होणार आहेत. फॉर एक्झाम्पल आहे अर्थवर्क फिलिंग. अर्थवर्क फिलिंग मध्ये तुम्ही लेबर घेतलात, मटेरियल घेतलात आणि जर तुम्ही व्हायब्रेशनचं ऍडिशनच नाही केलं तर ते व्हायब्रेशन किंवा व्हायब्रेटर साठी जी काही अमाऊंट लागणार आहे ती कोण पे करायची. व्हायब्रेटर साठी जे काही इलेक्ट्रिसिटी लागेल किंवा व्हायब्रेटर साठी जे काही डिझेल लागणार आहे, फॉर एक्झाम्पल रोलर आहे, रोलर साठी का लागणार आहे, डिझेल लागेल की नाही कॉम्पॅक्शन साठी. मग ते डिझेलचे चार्जेस वगैरे तुम्हाला या टूल्स अँड प्लांट्स मध्ये ऑलरेडी ऍड करावं लागतात. मग हे स्पेशल इक्विपमेंट जनरली वर्क वरती डिपेंड असणार आहे. आता रोड वर्क आहे तर रोड वर्क मध्ये कंपल्सरी तुम्हाला काय लागणार आहे, रोलर लागेल का व्हायब्रेटर लागेल, रोलर लागणार आहे. आणि जर कन्स्ट्रक्शन बंगलो वगैरे असेल तर तिथं तुम्हाला व्हायब्रेटर वरतीही काम काय होऊ शकतं, फुलफिल होऊ शकतं. तर अशा पद्धतीने जे स्पेशल इक्विपमेंट आहे त्या पर्टिक्युलर आयटमला कुठले लागतील आणि त्याची अमाऊंट काय असणार आहे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे ऍज अ मायनर फॅक्टर. त्यानंतर आहे प्लेस ऑफ वर्क. सेकंड मायनर फॅक्टर आहे प्लेस ऑफ वर्क. द साइट ऑफ वर्क will also have some effect on the rate of item under certain conditions. If it is too far, more amount will have to be spent on carting. This will increase the cost of transportation of materials and labor wages. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे प्लेस, तर ती साईट जर डिस्ट्रिक्ट पासून जर काही डिस्टन्स वरती असेल तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय करावं लागतंय, ट्रान्सपोर्टेशन साठी एक्स्ट्रा कॉस्ट ही पे करावी लागते. तसंच जे लेबर्स आहेत ते लेबर्स तुम्हाला काय करावं लागतील, त्या डिस्ट्रिक्ट प्लेस वरनं त्या पर्टिक्युलर साईट वरती तुम्हाला घेऊन जावं लागतात. मग त्यासाठी तुम्हाला जे काही चार्जेस आहेत ट्रान्सपोर्टेशन त्या लेबरला काय करावं लागते, पे करावे लागते. लक्षात, म्हणजे तुमचं प्लेस ऑफ वर्क एखाद्या रेट अनालिसिस वरती काय असणार आहे, इफेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिस्ट्रिक्ट मध्ये काम करायचं किंवा लातूर मध्ये काम करायचं, लातूर मध्ये काम करायचा रेट आहे 2000 पर मीटर क्यूब, 2000 रुपये पर मीटर क्यूब. आणि एखादा जर म्हणला एखाद्याची साईट आहे निलंग्याला आणि लातूरचे वर्कर्स निलंग्याला घेऊन जायचे, तर त्याच 2000 पर मीटर क्यूब मध्ये काम करून देणार आहे का तो लातूरचा कॉन्ट्रॅक्टर? नो. नाही, कारण की त्याला ट्रान्सपोर्टेशनचा काय असणार आहे, एक्स्ट्रा खर्च लागणार आहे. जर तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टरला जर तुम्हाला अमाऊंट पे करायची नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ऍज अ ओनर म्हणून तुमच्याकडे काय ऑप्शन असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, निलंग्यामधलाच कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला हुडकावं लागेल. लक्षात, एक तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लातूर मधला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, एक्स्ट्रा जी काही कॉस्ट आहे ती एक्स्ट्रा कॉस्ट त्याला काय करावं लागेल, स्पेंड करावं लागेल. तर त्याला आपण काय म्हणतो, प्लेस ऑफ वर्क. तर अशा पद्धतीने प्लेस ऑफ वर्क एखाद्या रेट अनालिसिस वरती काय असणार आहे, अफेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे प्लेस ऑफ वर्क जे आहे जनरली जे काही मेन रिजन आहे त्या मेन रिजन पासून आपण 40 ते 50 किलोमीटर पर्यंत कन्सिडरेशन करून आपण हे रेट काय केलेले असते, फिक्स केलेले असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं खडी केंद्र आहे, आता खडी केंद्र सिटी मध्ये असणार आहे का, ऍग्रिगेट क्रशर प्लांट सिटी मध्ये असतात का, नाही. तर ते ऑब्विसली ते सिटी मध्ये नसणार आहे. म्हणून सिटी पासून 50 किलोमीटरच्या अंतरापर्यंत जनरली जे काही ट्रान्सपोर्टेशन असणार आहे ते ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतं.